गोरेगाव येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांच्या बाल आनंद मेळाव्याला पालकांचा उदंड प्रतिसाद। विविध खाद्यपदार्थ खरेदीसाठी उसळली होती मोठी गर्दी। शाळेत शिक्षण घेणाऱ्या मुलांमध्ये शिक्षणासोबतच व्यावसायिक कौशल्य आणि व्यावहारिक ज्ञान विकसित व्हावे या उद्देशाने आज गोरेगाव येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा गोरेगाव येथील शाळेत बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। या बाल आनंद मेळाव्याचे उद्घाटन गोरेगाव येथील सरपंच दासराव कावरखे उपसरपंच विश्वनाथ कावरखे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी सुदर्शन पतसंस्थेचे अध्यक्ष गजानन खिल्लारी, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष संदीप पाटील, संजय कावरखे, गोरेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद झळके, उपनिरीक्षक लेनगुळे, ग्रामपंचायत सदस्य नागेश कांबळे, जी.एम. खिल्लारी, डॉक्टर रवी पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष अमोल पाटील, सय्यद सलीम भाई, डॉ. राजेश कावरखे, समाजसेवक अंकुश खिल्लारी, निळकंठ वाकुडकर, राज आप्पा किलसे, सोपान रणबावळे, पत्रकार दिलीप कावरखे, पत्रकार गजानन धुळधुळे, पत्रकार सिकंदर पठाण, पत्रकार फारुख शेख यांची विशेष उपस्थिती होती। यावेळी आलेल्या सर्व मान्यवरांचा शाळेतर्फे शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। त्यानंतर बाल आनंद मेळाव्यात सर्व मान्यवरांनी पाहणी केली। यामध्ये इयत्ता 1ली ते 4थीच्या विद्यार्थ्यांनी बाल आनंद मेळाव्यात पाणीपुरी, भेळ, वडापाव, तळीव पदार्थ, झुणका भाकर, कुरकुरे, चणे, फुटाणे, लिंबू सरबत, मिठाई, गोळी भंडार यासह विविध स्टॉल्स लावले होते। यावेळी या बाल आनंद मेळाव्यात विविध खाद्यपदार्थांची खरेदी करण्यासाठी पालकांनी तसेच गावातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती। शाळेत राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढल्याचे पाहावयास मिळाला। सोबतच व्यावहारिक ज्ञान, नफा तोटा यांची देखील जाणीव झाली आहे। यामुळे विद्यार्थ्यांना पुढे चालून व्यवहार कसा करावा याविषयी मार्गदर्शन मिळाले होते, तर विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित झाला होता। शाळेत आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यासाठी शिक्षक आणि शालेय व्यवस्थापन समितीने परिश्रम घेतले। यामुळे पालकांनी शिक्षक आणि शालेय व्यवस्थापन समितीचे आभार मानले। विद्यार्थ्यांचं भावी आयुष्य सुख समृद्धीचं आणि भरभराटीचं जावो आणि त्यांना शिक्षणासोबतच व्यावहारिक ज्ञान सुद्धा असावं, आध्यात्मिक ज्ञान असावं, त्या दृष्टिकोनातून आजचा हा कार्यक्रम केंद्रीय प्राथमिक शाळा गोरेगाव येथे संपन्न झाला। तेव्हा सर्व शिक्षकांचं, पालकाचा आणि विद्यार्थी आणि शालेय समितीच्या अध्यक्षाचे ग्रामपंचायतच्या वतीने आभार मानतो। पुन्हा त्यांना अशा वेगवेगळ्या संधी मिळो, या शिक्षणासोबत खेळात सुद्धा गोरेगावचं नाव पुढे जावं अशी अपेक्षा व्यक्त करतो। आज मी या आनंद नगरीमध्ये खवगल्लीमध्ये आल्यानंतर सर्वप्रथम तर मला माझं बालपण आठवलं, कारण की आज या लहान लहान मुलांचा जो उत्साह बघितला ते असं वाटते की खरंच आपलं पण बालपण आपल्याला वापस मिळावं। कारण आज या ठिकाणी जे लहान लहान मुले जे की 1 ते 4थी पर्यंतचे विद्यार्थी आहेत, ते त्यांच्या घरून त्यांनी जे काही या खवगल्लीकरिता या आनंदनगरीकरिता सामान आणलेलं आहे ते अतिशय व्यवस्थितपणे नीटनेटकेपणाने आपल्या काउंटरवर ठेवलेलं आहे आणि येणाऱ्या प्रत्येक प्रमुख पाहुण्याला म्हणा किंवा त्यांच्या येणाऱ्या गिरायकाला म्हणा ते व्यवस्थितपणे बोलतात आणि त्यांच्या माला संदर्भ किंवा त्यांनी जी आणलेली वस्तू आहे किंवा जो पदार्थ आहे त्याच्याबद्दल त्याला माहिती देतात आणि आपली वस्तू त्यांनी कशी घ्यावी याबद्दल त्याच्याशी सविस्तर चर्चा करतात। यामधून मला असं एकच वाटते की जे काही आयोजक नियोजक आहेत यांनी खरंच विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता वाढावी, व्यावहारिक ज्ञान वाढावं याच उद्देशाने हा सगळा कार्यक्रम नियोजन केलेला आहे। गणेश टीचे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोरेगाव। माझ्या वर्ग शिक्षकांचे नाव कुबडे सर। मला बाल मेळा आनंद मेळाबद्दल खूप आनंद झाला। माझं सगळं विकलं गेलं आणि मी 150 रुपयाचा माल आणून तर मला 300 रुपयाची कमाई झाली। आज माझं नाव मुनजा आहे। मी आज कुरकुऱ्याचं दुकान टाकलेलं होतं। माझे सराचं नाव पोपलवार सर आहे। सामान 100-300 कसं करायला हे मला माहिती झाली। माझं नाव महेश सेरस्का पठाण आहे। मी 4था अ वर्गात शिकत आहे। आज आमचे शाळेत चिमणी बाजार आहे। माझ्या शाळेचं नाव जी.प.के प्राथमिक शाळा गोरेगाव। मला हे माझ्या दुकानाचं नाव आहे झुणका भाकर। मला हे दुकानानं मला हे माहिती होती।
वजा भागाकार आमच्या शाळेत आनंद मेळा भरला होता. मी खिचडीची दुकान टाकली होती. मला त्याच्यात 100 रुपयाचं सामान आणलं होता. त्याच्यातून मला 150 रुपये भेटले. एवढे बोलून आणि माझ्या शिक्षकाचं नाव श्री खिलारी सर आहे. आणि माझ्या शाळेचं नाव जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा गोरेगाव. इयत्ता 4थी अ वर्गात शिकतो. आमच्या शाळेत आनंद मेळा भरला होता. याबद्दल आम्हाला कसे वावर करायचे हे आम्हाला समजले. मोठ्यापणात कसे धंदे करायचे